हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आज एक सुंदर पोस्ट वाचण्यात आली, खास तुमच्यासाठी. दुसरी बाजू. सकाळची 11-11:30ची वेळ होती. संपूर्ण रस्ता गजबजलेला होता. त्यामागचं कारणही तसंच होतं. आज दसरा असल्यामुळं कुठल्या ना कुठल्या खरेदीच्या निमित्तानं घराबाहेर पडलेल्या माणसांमुळे रस्त्यावर नेहमीपेक्षा थोडीशी अधिक वर्दळ होती. त्या रस्त्याच्या कडेला लागूनच काही छोटी मोठी दुकानंही होती. त्यात टेलर, इस्त्रीवाला, किराणावाला, सलून अशा प्रकारचे एकाच रांगेत एकमेकांना चिकटून बरीच दुकानं होती. पण त्या सर्व दुकानांच्या रांगेत एक दुकान मात्र असं होतं की याकडे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचं लक्ष आपोआप वेधलं जात होतं. खरं तर त्याला नीट दुकानही म्हणता येणार नाही. सर्वसामान्य भाषेत त्याला ती गाडी म्हणतो ना आपण, रस्त्याच्या बाजूला उभी असलेली, तशी. रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व दुकानांच्या रांगासमोरच अगदी रस्त्यावर उभी असलेली ही गाडी एका हार विक्रेत्याची गाडी होती. ती बऱ्याच वर्षांपासून ही गाडी याच ठिकाणी उभी असल्यामुळं, अशा प्रकारे रस्त्यात गाडी उभी केल्यामुळे कोणालाही त्याविषयी काहीच तक्रारही नव्हती. किंबहुना त्या गाडीमुळे कोणाच्याही कामात कधी अडथळा न आल्यानं ही बाब फार कोणाच्या लक्षातही येणारी नव्हती. त्या गाडीवर नेहमीच म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत तो हार विक्रेता, हारवाला एकटाच बसत असे. बऱ्याच वर्षांपासून ती गाडी त्याच ठिकाणी असल्यामुळं त्याचा तिथे बऱ्यापैकी धंदाही होत असे. पण आजची परिस्थिती काहीशी वेगळी होती. आज त्या हाराच्या गाडीवर नेहमीचा तो हारवाला नसून हार विकण्यासाठी त्यांचा 7-8 वर्षाचा एक छोटासा मुलगा त्या गाडीवर बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलानं आपल्या अंगावर वस्त्र म्हणून एक शर्ट आणि चड्डीच्या जागी मुलीचा स्कर्ट घातला होता. त्याने अशा प्रकारे कपडे परिधान केले होते हे फक्त त्यालाच माहिती असावं. त्याच्या अशा या विचित्र वेशभूषेमुळे त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष आपोआपच त्याच्याकडे वेधलं जात होतं. तिथल्याच एका सलूनमधल्या केस कापणाऱ्याकडे आज अद्याप कोणीही गिराईक न आल्यामुळं तो त्या रस्त्यावरच्या हाराच्या गाडीजवळ जाऊन उभा राहून टाइमपास करत होता. तितक्यात त्याचं लक्ष त्या मुलानं परिधान केलेल्या मुलीच्या स्कर्टकडे गेलं. त्याचबरोबर त्याला हसूही फुटलं. अरे मूर्खा, तू हे काय घालून आलायस, असं म्हणून तो त्याला चिडवू लागला. तितक्यातच त्याच्या जोडीला त्याच परिसरातील त्याच्या ओळखीची अजून 2 बिनकामी उन्हाळ मुलं तिथे आली. त्यांनीही त्या लहानग्या मुलाला त्याच्या कपड्यावरून चिडवू आणि त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. जवळपास 20-25 वर्षाची ती 2 मुलं आणि 40शीतला तो न्हावी, हे तिन्ही माणसं मिळून त्या गरीब बिचाऱ्या मुलाला सारखं चिडवून मुक्तपणे तोडसूक घेत होती. मोठमोठ्याने हसत होती. त्या मुलाला वाटेल तसं काहीही बोलत होती. जणू अशा काही गोष्टी करण्यातच त्यांच्या जीवनाचा खरा आनंद लपलेला असावा. अशा प्रकारे त्यांचं ते विकृत वर्तन त्यांच्या तोकड्या बुद्धिमत्तेचा परिचय करून देत होतं. त्यातच त्यांचा घसा फाडून भेसूरपणे हसणं त्यांची खरी लायकीसुद्धा दर्शवत होतं. या सर्व गोष्टींचा त्या लहान मुलाला खूप त्रास होत होता. पण त्यांना काही बोलण्याची हिंमत मात्र त्याच्याकडे नव्हती. नाहीतरी काय करू शकणार होता तो चाललेला सर्व प्रकार निमूटपणे सहन करत होता. बरं, इतकं करूनही ते थांबले नाहीत. त्यांनी मांडी घालून त्या गाडीवर बसलेल्या त्या मुलाला तिथून उठायला सांगितलं. पण काही केलं तरी तो तसं करायला तयार नव्हता. कारण आपण जर उठून उभं राहिलो तर आपण परिधान केलेला मुलीचा स्कर्ट सर्वांना अजून स्पष्टपणे दिसू लागेल आणि मग तर सर्वच पुन्हा आपल्याला हसू लागतील. हे त्या लहानग्या मुलाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. तो मुलगा आपलं म्हणणं ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या 2 टपोरी मुलांपैकी एकानं जबरदस्ती त्याचा हात ओढून त्याला जागेवर उभं केलं. त्यांनी तसं करताच मुलाने परिधान केलेले ते कपडे अधिकच विचित्र दिसू लागले. त्यानंतर त्यांनी त्या मुलाला त्याने परिधान केलेला स्कर्ट खाली उतरवण्यास सांगितलं. काहीही झालं तरी तो तसं करू शकत नव्हता. आणि तसंही त्या मुलांना आपलं शरीर झाकण्यासाठी कुठली वस्त्रे परिधान करावीत हे सांगण्याचा त्यांना काहीही अधिकार नव्हता. पण तरीही ते त्या मुलाला मुलीचा स्कर्ट आपल्या अंगावरून काढून टाकण्यास भाग पाडत होते. तेव्हा तो मुलगा, नाही, मी तसं नाही करू शकत. गेल्या 1 महिन्यापासून माझे वडील खूप आजारी आहेत. त्यामुळे बरेच दिवस हाराची गाडी बंद होती. उपचारावर आजपर्यंत बराच पैसा खर्च झालाय. आज दसरा असल्यामुळं निदान आज तरी धंदा होईल आणि आम्हाला 4 पैसे मिळतील म्हणून त्यांनी मला आधीच घरी हार बनवून दिले आणि इथे येऊन विकायला सांगितले.
एक चड्डी फाटल्यामुळे आणि दुसरी चड्डी धुवायला टाकल्यामुळे मी नाईलाजानं माझ्या बहिणीचं स्कर्ट घालून इथं गाडी सांभाळण्यासाठी आलो. आज हा स्कर्ट घातल्यामुळे मला निदान माझं शरीर तरी नीट झाकता आलं, इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे. बाकी मुलींचे कपडे आणि मुलांचे कपडे असा फरकच आम्हा गरिबांना माहिती नाहीये. असं बरंच काही तो या निर्दयी लोकांना सांगत होता, पण त्यांच्यावर त्याच्या बोलण्याचा अजिबात परिणाम होत नव्हता. उलट त्याचं बोलणं ऐकून त्या मुलाच्या अंगावरचा स्कर्ट जबरदस्तीने उतरवण्याचा प्रयत्न ते करू लागले. तसा तो बिचारा लहान मुलगा आरडाओरडा करू लागला. त्याचा तो आवाज ऐकून रस्त्यावर जाणारा एक तरुण पुढे आला. मगापासून त्यानं हा सर्व घडलेला प्रकार त्याच्या डोळ्यांनी बघितलेला होता. तो तिथे आला आणि त्यांनी सरळ त्या उन्हाळ मुलापैकी एकाच्या कानाखाली झापड लावून दिली. तेवढ्यात त्याच्या पाठोपाठ त्याचे 5-6 मित्रही तिथे आले. इतक्या मुलांना एकत्र पाहून ते 2 उन्हाळक्या करणारी मुलं आणि तो न्हावी थोडेसे नरमले. काय चाललंय? त्याला का मारलंस? तुझा काय प्रॉब्लेम आहे का? दुसऱ्या उन्हाळ मुलानं काहीशा लहान आवाजात त्याला विचारलं. तसा तो तरुण थोडा मिश्किलपणे हसला आणि बोलला, कमाल आहे तुमच्या लोकांची. आज या लहान मुलानं त्याचं शरीर झाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत म्हणून त्याच्या बहिणीचं स्कर्ट थोड्या वेळापुरता परिधान केला तर ते तुम्हाला पटत नाही. पण आज जेव्हा शिकल्या सावरल्या मुली पुरुषांप्रमाणे शर्ट पॅन्ट घालतात तेव्हा त्यांचं वागणं तुम्हाला शहाणपणाचं वाटत असेल किंवा प्रोफेशनल वाटत असेल, नाही का? म्हणजे स्त्रियांनी पुरुषांचे कपडे वापरले तर ते तुम्हाला चालतं, पण एखादा मुलगा कधी मुलीचे कपडे परिधान करतो याची साधी कल्पना सुद्धा तुम्हाला सहन करवत नाही. बरं, या मुलानं तसं कोणत्या परिस्थितीत केलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याला का हे कपडे मिरवायचे होते की हौस होती? आणि दुसरा मुद्दा असा की स्त्री पुरुष दोन्ही समान आहेत, तर असं का? याचं उत्तर आहे तुमच्याकडे? नाही, नसणारच याची मला खात्री आहे. स्त्रियांनी पुरुषांची कामे करायची नाहीत, पुरुषांनी स्त्रियांची कामे करायची नाहीत. स्त्रियांचे अमुक कपडे, पुरुषांचे अमुक कपडे. स्त्रिया म्हटलं की त्यांनी असंच वागलं पाहिजे आणि पुरुष म्हटलं की त्याचं वागणं हे असंच असावं. अरे किती दिवस आपण अजून तेच विचार करणार आहोत? या विचारांच्या पलीकडेही दुसरं जग आहे हे आपण किती सोयीस्करपणे विसरतोय. आजचा माणूस चंद्र नाही तर त्याच्या पुढे पोहोचला आहे. वैज्ञानिक क्षेत्रात दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीविषयी तर बोलायलाच नको, पण तरीही अजून माणसाला स्त्री आणि पुरुषांमधला भेदभाव बंद करता आलेले नाही. याला काय प्रगती म्हणायची? आपण कितीही मोठे मोठे शोध लावले, वैज्ञानिक प्रगती केली, तरी जोपर्यंत स्त्री आणि पुरुषांमधील भेदभाव करण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण विकसित झालो आहोत असं आपल्याला म्हणता येणार नाही. इतकं बोलून तो मुलगा शांत झाला. त्याच्या बोलण्यामुळे त्या तिघांच्याही माना खाली गेल्या होत्या. त्याच्या बोलण्यामुळे कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीही असेल. आत्तापर्यंत त्याच्या बोलण्याच्या आवाजामुळे तिथे काही माणसं जमली होती. त्या मुलाच्या विचारांशी आपण सहमत आहोत हे दर्शवण्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. त्या तरुणांनी सगळ्यांना विचारलं, स्त्री पुरुष समानतेची ही संकल्पना नक्कीच चांगली आहे, परंतु हेच उदाहरण दुसऱ्या बाजूने मांडलं असतं नक्कीच पटलं असतं ना? दुसऱ्या बाजूने म्हणजे मुलीच्या बाजूनं. हो, ही कथा लैंगिक विषमतेवर भाष्य तर करतेच, पण मुलांच्या बाजूने यावर भाष्य केलं तर ते ऐकायला बघायला फार विचित्र वाटतं. वर्षानुवर्ष नाण्याची एकच बाजू बघण्याची तुम्हाला इतकी सवय लागली आहे की नाण्याची दुसरी बाजू देखील असते याचा तुम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या बाजूने विचार करायची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे, नाही का? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.